नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट सोमनाथ आणि माझ्यासोबत असणारे आज प्रशांत. आज आपण भेट देणार आहोत येव जवळील भुलेश्वर मंदिराला. त्या अगोदर आपण जाणार आहोत थेऊर येथील श्री चिंतामणी गणपतीला. थेऊरचा चिंतामणी हा अष्टविनायकामधील 5व्या क्रमांकाचा गणपती येतो. परंतु यात्रेकरू मोरगाव नंतर थेट थेऊरलाच भेट देतात, कारण हा मार्ग अधिक सोयीचा आहे. भगवान गणेशाने लोभी राजा गण यांच्याकडून कपिला ऋषी आणि त्याच्या भक्तांसाठी इच्छा देणारा चिंतामणी हा रत्न परत कसा मिळवला आणि थेऊरमध्ये त्याचे ध्यान करणाऱ्या ब्रह्मदेवाचे अस्वस्थ मन कसे शांत केले याचे वर्णन मंदिराच्या कथांमध्ये आहे. हे मंदिर गणपत्य संत मोरया गोसावी यांच्याशी संबंधित आहे. मंदिर प्राचीन काळापासून अस्तित्वात असल्याचे मानले जात असले तरी मंदिराची सध्याची जी रचना आहे ही त्यांनी किंवा त्यांच्या वंशजांनी बांधली होती. चिंतामणी मंदिर हे पेशवे शासकांसाठी, विशेषतः माधवराव पहिला यांच्यासाठी आध्यात्मिक स्थान होते. यांनी मंदिराच्या संरचनेचा जीर्णोद्धार केला आणि त्यात भर टाकली. मंदिर परिसरात इतरही देवी देवतांचे मंदिर आहेत, ज्यामध्ये भगवान शंकराचे मंदिर, श्री विष्णू व लक्ष्मी माता मंदिर तसेच दक्षिणमुखी मारुती मंदिरही आहे. यासोबतच श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचेही स्मारक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मंदिराला प्रदक्षिणा घालून आम्ही निघालो भुलेश्वरकडे. भुलेश्वरला जाण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे पुणे सोलापूर हायवे. पुण्याहून सोलापूरकडे जाताना येवत जवळचा टोल नाका क्रॉस केला की लगेचच आपल्याला उजव्या बाजूला डोंगरावरती भुलेश्वर टेम्पल दिसायला चालू होते. टोल नाका क्रॉस केल्यानंतर साधारणतः 2 ते 3 किलोमीटर अंतरानंतर भुलेश्वरसाठी राईट टर्न येतो आणि इथून भुलेश्वर मंदिर हे 10 किलोमीटर आहे.
भुलेश्वर मंदिर हे महादेवाच्या पांडवकालीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे आणि ज्या ठिकाणी हे मंदिर आहे ते ठिकाण म्हणजे मंगलगड किंवा दौलत मंगल किल्ला. 1634 मध्ये विजापूरचा सरदार मुरार जगदेव यांनी या डोंगरावरती दौलत मंगल नावाचा किल्ला बांधला होता. मंदिराची जी रचना आहे त्यामध्ये अर्धखुला मंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराचे बांधकाम आहे. या मंदिरासमोर नंदी मंडपही आहे. गर्भगृहाच्या भिंतीवर 5 देवकोष्ठे व अंतराळाच्या भिंतीवरती 2 देवकोष्ठे आहेत. अर्धखुला मंडपाच्या खालच्या थरावर सिंह आणि हत्ती तर वरच्या थरावर पुराण कथामधील दृश्य कोरलेले आहेत. मंदिराच्या आवाराभोवती असलेल्या भिंतीला 16 देवकुलिका आहेत. या मंदिराची जी वास्तुशैली आहे ती दक्षिणेकडील होयसळ मंदिराप्रमाणे आयाकृती व पाकळ्या सदृश्य आहे. इतर हिमाळबंदी मंदिराच्या तुलनेत या मंदिरातील जी शिल्पकला आहे ती अधिक उच्च प्रतीची आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराच्या बाहेरील प्रकाराची रचना उत्तरेतील जैन मंदिराच्या धर्तीवर आहे. या शिव मंदिरास भुलेश्वर महादेव किंवा यवतेश्वर असेही म्हटले जाते. हे मंदिर यादव काळात बांधले गेले असून मंदिराची मूळ बांधणी 13व्या शतकातली आहे, तर सभोवतालची भिंत, नगरखाना व शिखरे हे 18व्या शतकातील मराठा शैलीतील आहेत. पूर्वी मूळ मंदिरास अतिभव्य प्रकार होता व नंदीचा मंडप स्वतंत्र होता. 18व्या शतकात झालेल्या जीर्णोद्धारानंतर हे मंदिर एकाच छताखाली आणले गेले. या मंदिरात मोठ्या प्रमाणात मानवी व देवतांची शिल्पे आहेत. देवळाभोवती असलेल्या ओवऱ्यांमध्ये अनेक देवतांच्या मूर्ती असून काही ओवऱ्या रिकाम्या आहेत. मुख्य सभा मंडपाच्या भोवती असलेल्या अर्धभिंतीवरती युद्ध प्रसंग, सिंह, हत्ती इत्यादी प्राणी व रामायण महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. महाभारतातील प्रसंग भारतातील इतर मंदिरापेक्षा येथे जास्त ठसठशीत व रेखीव आहेत. द्रौपदी स्वयंवर, शरपंजरी भीष्म, हत्तीला आकाशात फेकणारा भीम ही कथाशिल्पे अधिक जिवंत वाटतात. मातृका देवी, गणपती, विष्णूचे अवतार, योद्धे, पक्षी इत्यादी विविध प्रकारचे शिल्पांकन मंदिरात आढळते. कुंभ, कमळ, कीर्तिमुख, मकर, पाने, फळे, बेलबट्ट्या ही शुभचिन्हे मंदिराच्या सुशोभनात वापरलेली आहेत. येथील दर्पणधारी स्त्री मूर्ती शिल्पकलेचा सुंदर नमुना आहे. यादव साम्राज्याची इतिश्री झाल्यानंतर यवनांकडून महाराष्ट्रातील अनेक मंदिरांची शिल्पांची नासधूस करण्यात आली. भुलेश्वर मंदिरातील शिल्पाचेही या काळात अतोनात नुकसान झाले. इतके असूनही या मंदिरातील शिल्लक राहिलेल्या शिल्पांमुळे येथील सौंदर्य अद्यापही टिकून आहे. मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूस वर 3 सप्तमातृकांच्या समूहात गणेशाचे स्त्री रूपातले दुर्मिळ शिल्प आहे. वेरूळच्या कैलास लेण्यात या प्रकारचे शिल्प आढळते. प्राचीन वाङ्मयात व स्कंदपुराणाच्या काशीखंडात 64 योगिनींच्या यादीत या गणेशाचा वैनायकी असा उल्लेख आढळतो. देवी सहस्त्रनामात या देवतेस विनायकी, लंबोदरी, गणेश्वरी अशा विशेषणांनी संबोधले आहे.
आपण इथे संपूया. भेटूया नवीन ठिकाणी. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल स्टेप अँड ट्रस्ट.